हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी रमाकांत पांचाळ आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत करतो. आपण 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिशची सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये आपण आता घेतोय पोएट्री सेक्शन. त्यामध्ये लास्ट पोएम स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स या पोएमचे कॉम्प्रेहेन्शनचे 2 पार्ट आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते पाहिलं नसाल तर कृपया पाहून घ्या. आणि आजच्या टॉपिकमध्ये आपण घेतोय ॲप्रिसिएशन ऑफ पोएम. आपण बऱ्याचदा बघतो की बऱ्याच विद्यार्थ्यांना ॲप्रिसिएशन लिहिताना खूप प्रॉब्लेम होतात, समजत नाही काय लिहायचं. त्यामुळे आपण जेवढ्या पोएम आहेत त्या सर्व पोएमचे ॲप्रिसिएशन आणि कॉम्प्रिहेन्शनचे पार्ट ऑलरेडी अपलोड केलेले आहेत आपल्या या चॅनलवर. हा चॅनलच फक्त आणि फक्त 12वीच्या विद्यार्थ्यांना इंग्लिशची भीती दूर व्हावी यासाठी चालू केलेला आहे. आणि बरेचसे धडे, त्यानंतर रायटिंग स्किल, ग्रामर आणि पोएट्रीचं संपूर्ण सेक्शन आपण या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटतोय आणि मी अजून तुमच्यासाठी काय करावं हे तुम्ही नक्कीच कमेंट करून मला कळवा. आपण वेळ वाया न दवडता आपण आजच्या टॉपिकला आता सुरुवात करूया. तर ॲप्रिसिएशन ऑफ पोएम लिहिताना आपल्याला कोणकोणत्या पॉईंट्सवरती फोकस करावं लागतं ते अगोदर पाहून घेऊया. पहिल्यांदा आपण जे पहिला पॅरेग्राफ जो लिहिणार आहोत त्यामध्ये लिहायचं आहे अबाउट द पोएम. पोएम काय आहे किंवा पोएट काय आहे आणि पोएमचं टायटल आपल्याला काय सांगते हे आपल्याला पहिल्या पॅरेग्राफमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर बघा पोएमची थीम काय आहे, कोणत्या आयडियावरती पोएम आधारलेली आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर पोएटिक डिव्हायसेस, पोएट कोणते डिव्हायसेस वापरतोय, कशा प्रकारे फीचर्स ॲड करतोय, लँग्वेज कशी वापरली, हार्ड वापरले, सोपी वापरले हे लिहायचं आहे. आणि बघा प्रत्येक पोएटची एक स्टाईल असते लिहायची, ती स्टाईल कोणती वापरली ती आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. त्यानंतर आपल्याला व्हॅल्यूज कोणते मिळत आहेत, मेसेजेस कोणते आपल्याला मिळत आहेत कवितेतून, आणि युअर ओपिनियन अबाउट द पोएम, तुमचं ओव्हरऑल ओपिनियन, तुमचं मत काय आहे कवितेबद्दलचं, तुम्हाला कोणती ओळ आवडली किंवा पोएम तुम्हाला ओव्हरऑल आवडली का ते लिहायचं आहे शेवटच्या पॅरेग्राफमध्ये. आता आपण बघूया ॲप्रिसिएशन ऑफ पोएम स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स. द पोएम स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स, पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय लिहायला सांगितलं होतं, पोएम कोणती आहे आणि पोएट त्याचा कोण आहे. रिटन बाय मेमॅन डाय, कोणी लिहिली आहे, मेमॅन डायने लिहिलेली आहे. कशी आहे पोएम बघा, इज अ ब्युटिफुल वर्ड पिक्चर. वर्ड पिक्चर म्हणजे बघा शब्दाच्या माध्यमातून आपल्याला चित्र, इमेजेस आपल्या मेंदूमध्ये फॉर्म होतात की आपल्याला नेमकी ते विलेजचं, नेमकी त्या टाउन्सचं, नदीचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. इट इज ऑल्सो लॅमंट. लॅमंट म्हणजे बघा शोक, आपण एखाद्या गोष्टीचा शोक करतो, विलाप करतो. एखादी गोष्ट जेव्हा आपल्यामधून निघून जाते, नष्ट होते, त्याबद्दल आपण शोक व्यक्त करतो. म्हणजे ही काय बघा, लॅमेंट ऑफ द पोएट अबाउट हर ब्युटिफुल नेटिव्ह लँड ऑफ अरुणाचल प्रदेश. पोएट काय करते याच्यामध्ये, तर पोएट शोक करताना दिसत आहे, विलाप करताना दिसत आहे. कशाबद्दल, नेटिव्ह, तिचं जे जन्मस्थान आहे त्याबद्दल. कुठे आहे ते, अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. त्या जन्मस्थानाबद्दल शोक व्यक्त करताना कवयित्री आपल्याला या कवितेमध्ये दिसत आहे. थीम काय बघा, दिस थीम शोज इन द वे शी बिगिन्स द पोएम दॅट स्मॉल टाउन्स रिमाइंडर ऑफ डेथ. बघा ती छोटेची खेडं आहेत, तिचं जे छोटंसं टाऊन आहे ते तिला रिमाइंड काय करून देतं, तर डेथचं रिमाइंड, मृत्यूची रिमाइंड करून देतं की मृत्यू हा येणार आहे, आपलं जीवन हे काही शाश्वत नाही. इट इज शॉकिंग, हे कसं आहे, धक्कादायक आहे की सुरुवातीलाच कवयित्री आपल्याला सांगते की तिला तिचं टाऊन मृत्यूची आठवण करून देत आहे. शी इम्प्लाइज द टाऊन इज अनचेंजिंग, सांगते ती, इम्प्लाय करणं म्हणजे प्रभावीपणे सांगणे. काय सांगते, तिचं टाऊन जे आहे ते अनचेंजिंग आहे, त्यामध्ये बदल होत नाही. इन ऑल वेदर्स, कोणत्याही ऋतूमध्ये बदल होत नाही. बट जशी डेव्हलपमेंट आली, कम्स अलॉंग अँड चेंजेस एव्हरीथिंग. जशी डेव्हलपमेंट, विकास आला, विकास हा बघा फसवा आहे. आपल्याला वाटतं की विकास आपल्याकडे प्रगती घेऊन येणार आहे, डेव्हलपमेंट आपल्याकडे प्रोग्रेस आणणार आहे, परंतु त्या प्रोग्रेस येता येता निसर्गाचं काय होत आहे, सत्यानाश होत आहे, निसर्ग विनाश पावत आहे त्या प्रगतीच्या नावाखाली, त्या विकासाच्या नावाखाली, असं कवयित्री आपल्याला सांगत आहे. देअर इज आयरनी. आयरनी म्हणजे काय बघा, विरोधाभास, म्हणजे दोन विरुद्ध गोष्टी दाखवल्या जातात. काय बघा,
इन दॅट द सायकल ऑफ लाईफ अँड डेथ. लाईफ म्हणजे जीवन आणि डेथ म्हणजे मृत्यू. आहेत ना दोन गोष्टी ज्या भिन्न आहेत परंतु त्या एकत्र सांगितलेल्या आहेत. विरोधाभास दाखवला आहे. शोज दॅट द लाईफ इज नॉट परमनंट. लाईफ परमनंट आहे का, कायमस्वरूपी आहे का, नाही. बट द रायच्युअल्स आर परमनंट. धार्मिक विधी हे परमनंट आहेत परंतु आपलं जीवन परमनंट आहे का, नाही आहे. शी युजेस मेटाफर. मेटाफर फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे. दॅट द रिव्हर्स आर नॉट ओनली अलाइव्ह. मेटाफर वापरलं आहे आणि त्यामध्ये सांगितले की रिव्हर्स आर नॉट ओनली अलाइव्ह. फक्त जिवंत नाहीत तर ते काय आहेत बघा, लाईक अस ह्युमन. माणसाप्रमाणे ते फक्त जिवंत नाहीत बट ॲक्च्युअली इमॉर्टल. परंतु ते अमरसुद्धा आहेत. नुसते जिवंत नाहीत तर अमरसुद्धा आहेत असं कवयित्रीला सांगायचं आहे. शी पर्सनिफाईज. पर्सनिफाईज करणं म्हणजे काय करणं, एखाद्या निर्जीव वस्तूवरती सजीव असल्याचं काय करणं, गुण दोष लावणं. काय म्हटलं बघा, द रिव्हर्स बाय वे द रिव्हर होल्ड्स इट्स ब्रेथ. आता श्वासोच्छ्वास करण्याचं काम कोणाचं आहे, सजीवांचं. परंतु इथे नदी श्वासोच्छ्वास करते असं सांगितलं. ते पण काय केलं, श्वास आपला रोखून धरला आहे. आता श्वास कधी रोखून धरतो माणूस किंवा एखादा व्यक्ती किंवा एखादा सजीव, जेव्हा त्याला श्वास घेता येत नसतो किंवा त्याला इच्छा नसते श्वास घ्यायची. परंतु इथे काय झालं बघा, बिकॉज इट इज चोकिंग. चोक होणं म्हणजे काय होणं, गार्बेज मटेरियल, प्लॅस्टिक मटेरियल सगळं जाऊन नदीत अडकत आहे, चोक होत आहे नदी आणि त्यामुळे तिला श्वास घ्यायला सुद्धा काय होत नाही आहे, जागा मिळत नाही आहे. म्हणून तिने श्वास रोखून धरला आहे. इट इज फ्लोविंग इन सर्च ऑफ अ प्लेस. आता ती कशी वाहते, जोराची वाहते म्हटले बघा. आता कशासाठी वाहते बघा, वेअर इट विल फ्लो क्लीन. स्वच्छ वाहेल अँड क्लिअर. पूर्णपणे क्लिअर, शुद्ध, शुद्ध आणि स्वच्छ वाहेल. ज्यामध्ये आपण पाहिलं होतं की काय करेल, ती तिच्या पाण्यामध्ये स्टार, चांदण्या काय होतील, चमकतील. कधी चमकतील, जेव्हा ती क्लिअर असेल पाणी तेव्हा. द पोएट युजेस मेटाफर ऑफ द वॉटर सायकल टू इलिस्ट्रेट द रिव्हर हॅज अ सोल. वॉटर सायकल सांगितले बघा. पाण्याचं बाष्पीभवन होतं, पुन्हा वरती जातं, धुके होतं, ढग तयार होतात, ढगातून पुन्हा पाणी खाली पडतं आणि पुन्हा जन्म घेतं आणि ते पृथ्वीवरती पोचतं आणि त्या नदीमध्ये येतं. म्हणून काय म्हटलं, पाणी काय आहे, अँड इट्स वॉटर्स आर इमॉर्टल. म्हणून पाण्याला अमरत्व आहे असं म्हटलेलं आहे. पुढे बघा काय म्हटलं, द पोएट बिल्ड्स अ क्लायमॅक्स. क्लायमॅक्स म्हणजे एक असतो ना जो भाग, तो अगदी अत्युच्च क्षण म्हणतो आपण त्याला. विथ श्राईन ऑफ हॅपी चाइल्डहूड मेमरी. श्राईन म्हणजे काय बघा, पवित्र स्थळ. कशाचं, चाइल्डहूड मेमरीचं. लहानपणी ते खेडं कसं होतं, तिचं टाऊन कसं होतं, स्वच्छ होतं, प्रदूषण रहित होतं. परंतु आता काय झालं आहे, डेव्हलपमेंटच्या नावावरती अनेक प्रोजेक्ट आलेत आणि तिचं जे निसर्ग सौंदर्य तिच्या गावाचं होतं ते कमी कमी होत चाललेलं आहे. म्हणून ती म्हणते त्या जुन्या आठवणी होत्या ना, त्या श्राईन होत्या, पवित्र स्थळासारख्या होत्या. कारण दिस बिकम्स ग्रोविंग अप, ग्रो विथ एक्झायटी. आणि ती जशी वाढत गेली, जशी मोठी होत गेली तशी ग्रो विथ एन्झायटी, चिंता वाढत गेली, तणाव वाढत गेला, प्रदूषण वाढत गेलं. देन शी स्पीक्स ऑफ हाऊ द डेड आर प्लेस्ड पॉइंटिंग वेस्ट. मृत माणसं जेव्हा ती त्यांची डेड बॉडी ठेवली जातात तेव्हा पश्चिमेकडे पाय करून ठेवले जातात. कशासाठी बघा, कशासाठी, सो द सोल कॅन असेंड डायरेक्टली इन टू द सन्स गोल्डन होम इन द ईस्ट. आणि म्हणून त्यांचा जो आत्मा आहे तो सरळ काय होईल, पूर्वेकडे चालत जाईल. पूर्वेकडे म्हणजे कुठं, सूर्याच्या घरी. कारण पूर्वेला काय होतं, सूर्य उगवतो आणि पूर्व दिशा ही त्यांच्यासाठी खूप पवित्र दिशा मानली जाते. दिस टेल्स अस अबाउट द ट्रेडिशन्स ऑफ हर रिजन. आणि याच्यातून आपल्याला काय कळतं, परंपरा. ट्रेडिशन्स म्हणजे काय, परंपरा, तिच्या प्रदेशातल्या परंपरा आपल्याला लक्षात येतात. द पोएम इज इन फ्री वर्ड्स अँड सीम्स टू बी इन इझी लँग्वेज. फ्री वर्ड्स, कोणतं राईम स्कीम आहे का, कोणतं मीटर लावलं आहे का, ए बी ए बी, ए बी बी असं कोणतं मीटर लावलेलं आहे का, मीटर या ठिकाणी लावलेला नाही आहे. फ्री वर्ड्स आहे, ती मुक्त छंद आपण म्हणतो, फ्री वर्ड्स आहे. ज्याच्यामध्ये ती पोएम कशी दिसते, व्हेरी इझी लँग्वेज आहे. बट वी कॅन अंडरस्टँड द फुल डेप्थ ऑफ मिनिंग ओनली आफ्टर रीडिंग इट मोर दॅन वन्स. एकापेक्षा जास्त वेळा वाचलं की आपल्याला सर्व डेप्थ, अगदी खोलीपर्यंतचा मिनिंग आपल्याला लक्षात येतो, खोलवर असलेला मिनिंग आपल्याला लक्षात येतो. द पोएम इज लॅमंड. लॅमंड म्हणजे काय, शोककथा. अबाउट द डिस्ट्रक्शन्स ऑफ नेचर फॉर डेव्हलपमेंट. तिच्या निसर्गाचं जे डिस्ट्रक्शन, विध्वंस होतोय, कशाच्या नावावरती, विकासाच्या नावावरती, त्यामुळे ती शोक करत आहे.
We all will feel the sorrow of the poet when we read about how nature's beauty is damaged for man's greed called progress. आपल्याला सुद्धा कवयित्रीला जसं दुःख वाटतं तसं आपल्याला सुद्धा काय होईल, सॉरो, दुःख वाटेल जेव्हा आपण त्याच्याबद्दल वाचतो. काय वाचतो की त्या कवितेत वाचतो की कशी नेचर्स ब्युटी, निसर्गाचं सौंदर्य डॅमेज केले जाते, उद्ध्वस्त केले जाते. मॅन्स ग्रीड, मॅनचं जे माणसाचं जे हाव आहे, लालच आहे त्याच्यामध्ये, ते लालच्याला नाव दिले विकास. एक गोंडस असं नाव दिलं आहे. तो लालचच आहे, माणसाची ग्रीड आहे, हाव आहे, आणि त्याला गोंडस असं नाव दिले विकास. आणि या विकासाच्या नावाखाली निसर्ग कसा डॅमेज केला जातोय याचं दुःख आपल्याला वाटेल, जरूर वाटेल जेव्हा आपण ही कविता वाचू. जसं कवयित्रीला दुःख होतंय तसं आपल्याला सुद्धा दुःख होईल. ओके, तर अशा प्रकारे आता आपण हा भाग थांबवतोय. तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांचा फायदा होऊ दे. आपण इथे थांबतोय. तुम्ही हा व्हिडिओ ऐकताय आणि माझी टीचिंग एन्जॉय करताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.